शेवट आम्हाला MIDC वाढली पाहिजे, आमच्या बेरोजगारांच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, ही यामागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। म्हणजे चोर तो चोर आणि शिरजोर का आजच्या घरात लहानाले दुसऱ्या दगड आणतात। तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही, तर तुमचं म्हणणं आहे ना, तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे, तुम्ही सांगा, आम्ही दोन हात करू, आम्ही तुमच्याबरोबर त्रास देण्याचा MIDCमध्ये प्रयत्न केला जातो। त्यामुळं मी प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं, मी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे लवकर, मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, उद्योगमंत्र्यांना पत्र दिलं, आणि त्यामध्ये या सगळ्या घटनाक्रम त्या ठिकाणी नमूद केलेला आहे। शेवट आम्हाला MIDC वाढली पाहिजे, आमच्या बेरोजगारांच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, ही यामागे सगळ्यात महत्त्वाची ची भूमिका आहे। आणि आमच्या म्हणजे चोर तो चोर आणि शिरजोर का आजच्या घरात लहानाले दुसऱ्या दगड आणतात। काय आमच्यावर काय आरोप, काय नेहमी उठलं का सुपा MIDCतली गुंडगिरी थांबवायची, सुपा MIDCतली दहशत थांबली। अरे काय गुंडगिरी आहे सुपा MIDCत? गुंडगिरी काय हे पहा, सुपा MIDCत काय दहशत? सुपा MIDC सारखं आनंदी वातावरण कुठल्याच MIDCत नाही। नगर MIDCची काय परिस्थिती झाली, नगर MIDC बंद पडली ना। तुम्ही जे आरोप करणाऱ्याने तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना, सुपा MIDCत कुठल्या उद्योजकाची तक्रार नाही, कोणाची तक्रार नाही, पण उठसूट सांगायचं का गुंडगिरी थांब। मग गुंडगिरी कोणाची नाव घेऊन सांगा। आणि जर तुम्हाला वाटत असं ना आम्ही गुंडगिरी करतो, तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही, तर तुमचं म्हणणं आहे ना, तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे, तुम्ही सांगा, आम्ही दोन हात करू, आम्ही तुमच्याबरोबर, तुम्ही वेळ काळ सांगा, असं मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका। पण MIDCचं वातावरण मी असुरक्षित होऊन देणार नाही, सगळ्यात यामागं महत्त्वाची भूमिका आहे।